क्लिअर आहे का? खाली कमेंट बॉक्स आहे, कमेंट करून सांगू शकता तेवढा काही विषय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं पहिला दिवस आहे, सर्वांनी वही आणि पेन घेऊन तयार राहायचं. काय मुद्दा आहे, शिकवते वेळेस वही आणि पेन फार महत्वाचं आहे. सर्वांकडे वही आणि पेन आहे. लाईक तुला ओके आहे, व्हिडिओ क्लिअर आहे, ऑडिओ पण क्लिअर आहे. आता चॅप्टरला सुरुवात करूया. बघा, शेळीपालन आणि कुक्कुटपालन शिकते वेळेस 21 मुद्दे महत्वाचे आहेत. आज मी तुम्हाला प्रास्ताविक, काल जे बीडला ट्रेनिंग झालं, बीडला आलेल्या सर्व लोकांचं आणि 36 नंबर बॅच ज्यांनी ऑनलाईन करायचं, सर आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला ऑनलाईन सगळ्या गोष्टी करायचं, ऑनलाईन प्लस बीड त्या लोकांचं हे पहिलं लेक्चर आहे. अशा पद्धतीने लिंक पाठवली जाईल आणि सर्वांनी त्यांनी जॉईन करायचं. ठीक आहे, सोपा आहे, सुटसुटीत आहे. जी लिंक पाठवून त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लेक्चरला सुरुवात होती. एकदम पद्धतशीर आहे. वही आणि पेन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला वही आणि पेन सोबत ठेवायचं आहे. वही आणि पेन जर नसेल, मी शिकवलेल्या कोणत्याच गोष्टी किंवा मुद्दे महत्वाचे नाही आहेत. ठीक आहे, जेवढे आले असतील तेवढे आले. सुरुवात करतोय लेक्चरला. बघा, 21 मुद्दे महत्वाचे आहेत आणि तुम्हाला शेळीपालनाच्या प्रवासामध्ये नेमकं आजपासून 10 दिवस, आजपासून 8 दिवस जे आपलं प्रशिक्षण होईल, त्या प्रशिक्षणामध्ये कोणते मुद्दे शिकायचे त्या गोष्टीच्या संदर्भाने हे क्लास आहे. बघा, व्यवसाय सुरुवात करायची, शेळीपालन कुक्कुटपालनामध्ये उतरतोय, मॅक्सिमम जास्त लोकांना शेळीपालनाला सुरुवात करायची. खरेदी करण्यापासून विक्री करण्यापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला माहित असला पाहिजे. त्याच्यात येणारे अडचणी, अडथळे हे गोष्टी नंतरच्या राहिल्या, पण आपल्याला बाजार कोणकोणते, कसे आहेत, शेती कशी करायची, कशी निवडायची, त्या सगळ्या मुद्दे. आता काल बीडकरांना काही मुद्दे लिहून दिले होते, बीडला जे लोक ऑनलाईन वाल्या मीटिंग मध्ये माहिती. मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रास्ताविक स्वरूपामध्ये ह्या व्यवसायामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय त्या मुद्दे लिहून देतो, तुम्ही सगळ्यांचं लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेळीची ओळख करून घ्यायची. ठीक आहे, अगोदर लिहून घ्या. ओळख या गोष्टीचा अर्थ असा आहे, जनावर जे दिसलं कोणत्या जातीचं आहे, ते कोणत्या घाटणीचं आहे ते मला कळायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे शेळ्या आहेत त्या कोणत्या आहेत, मार्केटमध्ये मटणासाठी कोणत्या शेळ्या चालतात, मार्केटमध्ये बकरीसाठी कोणते बोकड चालतात. आता मला बिटल आपल्या इकडे जास्त प्रमाणात येईल, या बिटल शेळीवर काम करायचं जर म्हणलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला अगोदर करावा. त्यासाठी आपल्याला शेळी ओळखावी लागणार आहे. शेळीची ओळख करून घेऊ. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कोणकोणते शेळ्या आहेत, इंडियन गोट अँड रिसर्च सेंटरनं कोणकोणत्या शेळ्या आपल्याकडे प्रमाणित केल्या, थोडक्यात शेळी समजून घ्यायची आणि नंतर शेळी निवडायची. निवडते वेळेस वेळेला मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणला सर कोणती जात घेऊ, बघा स्वरूप, व्यवसायाचं स्वरूप, तुम्ही शेळीपालन कशासाठी करायला हे समजून घेऊन शेळीपालन करायचं. सर बघा, आमच्याकडे खाटीक लोक आहेत, मटणासाठी बोकड घेऊन जातात, त्यापर्यंत आमच्याकडे कटिंग मार्केटचं चांगल्या प्रमाणात विक्री. तुम्ही गावरान उस्मानाबादी करा. नाही सर, आमच्याकडे बकरीचा चांगला माल, बकरीसाठी ईद मार्केटसाठी शेळीपालन करा. शेळीपालनामध्ये खूप दिवस झाला उतरलोय सर, आता आम्हाला शेळीपालनामध्ये कटिंग मिटिंगला देऊ वाटेना, काहीतरी जर चांगल्या शेळ्या आणायच्या, चांगले मुक्त बनवायचे, ब्रीडिंग लाईन साठी काम करा. तुम्ही स्वतः ठरवायचं की मी कोणत्या साईड. ह्याच्यासाठी शेळीपालनाचा उद्देश सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर आहे, स्वरूप किंवा उद्देश. शेळीपालनाचं स्वरूप किंवा उद्देश हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. माझा उद्देश कोणता आहे, मग त्याच्या स्वरूपानुसार मी प्रकार ठरवायचा. बरोबर आहे, शेळीपालनाचा शेळीपालन प्रकार. आता तुम्ही म्हणता सर आजपर्यंत आम्ही शेळ्या आणायच्या, सांभाळायच्या नाही, काही एवढंच माहिती आम्हाला, प्रकार काही नाही. मार्केटमध्ये 3 प्रकार सध्या जास्त प्रचलित आहे.
सगळ्यात पहिला प्रकार, एक नंबर प्रकार कोणता आहे? सकाळी सकाळी रामबाग शेळ्या सोडायच्या, मस्त दिवसभर शेतामध्ये चालायच्या, सांच्याकडे आणून बांधायच्या. फक्त संचार शेळी पाळली. कसल्या चाऱ्याची गरज नाही, कोणतं टेन्शन नाही, काय नाही काय. दुसरा प्रकार अर्धबंदिस्त. सर मी सकाळी जरशे घंटा 2 घंटे मग आणून बांधणार, जर चारा टाकणार, सांच्यापर्यंत जरशा थोडा पण अर्धबंदिस्त. किंवा मग सकाळून सोडतो, दुपारी चारा अर्धबंदिस्त. आणि तिसरा प्रकार आहे बंदिस्त. अजिबात शेळी बाहेर सोडता येत नाही. हं, शेत आहे, शेतामध्ये चारा लागवड करतो आणि मग पूर्ण बंदिस्त, जागेवरच चारा टाकलं चालेल, बिनधास्त चालेल. 3 प्रकारापैकी तुम्हाला कोणता प्रकार निवडायचा, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आलं लक्षात? शेळी पालनाचा प्रकार. आता मुद्दा येतो चौथा. पाचवा नंबर. इथपर्यंत तुम्ही शेळी पालनाच्या व्यवसायाच्या लाभ आहे. आता शेळी पालनाच्या व्यवसायाच्या जवळ यायला तुम्हाला काय समजतं, की शेळी आणली, तुम्ही प्रकार निवडला, तुम्हाला जी पद्धत पाहिजे, जी जात पाहिजे ती ठेवली, तुम्हाला शेड निवडावं लागतं. इकडे शेड व्यवस्थापन. सर मग मी नेमका कोणता शेड बांधू शकतो, नेमका पत्र्याचा करू का साधा करू, मी तुम्हाला शेतामधून आपले लाईव्ह सगळे शेड व्यवस्थित दाखवणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शेड हा साधा असावा, ज्याचा गोठा छोटा, त्याचा फायदा मोठा, ज्याचा गोठा मोठा, त्याचा तोटा मोठा. ही एक शेळी पालनामध्ये म्हण. त्या म्हणीनुसार शेड कसा असावा, स्वच्छता वगैरे सगळ्या. पण शेड मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर शेड बांधायला सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला चारा खाऊ घालायचा शेळ्यांना. जो काही खाऊ घालायचं ते चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असावं, चारा व्यवस्थापन. शेळ्यांना कोणकोणतं चारा आवडतो, आपल्या शेतात कोणकोणता चारा लावायचा, तो कसा लावायचा, आणि त्या लावलेल्या चाऱ्यातून दिवसभराचं नियोजन कसं करायचं. ते हिरवा चारा असो, लोक सुका चारा टाकतात, ते कुटा ते कसे जमा करायचे, भरडा कसा बनवायचा. तुम्ही नाही का ते हायड्रोपोनिक आजोला हे 2 सांगितले होते मी, मग ते कसे तुमच्याकडे चालतात का, सगळं तुम्हाला चारा व्यवस्थापनाची शिकवणार. एका मुद्द्यावर सविस्तर माहिती सांगणार आहे. फक्त इथं काय आहे, तुम्हाला हे मुद्दे लिहून देणार, वहीच्या पानावर द्यायचं. आपल्याला येणारे 10 दिवस ह्या गोष्टींचाच अभ्यास करायचा, फक्त ज्या इथे लिहून देणार. ठीक आहे, चालेल टाकला. मग आता तुम्हाला रोज इथं गोष्टी शिकायच्या. उदाहरणार्थ शेळीचे संगोपन. हा महत्वाचा मुद्दा. शेळीचं संगोपन मध्ये काय आहे, आम्हाला शेळी सांभाळता का, तुम्ही म्हणले कसं, दादा माझ्यावर कधी आली, माझ्यावर कशी येते, माझ्यावर येणं गेल्यावर काय करायचं, माझ्यावर आलेल्या शेळीला कसं भरवायचं, बोकड चांगला कोणता लावायचा, कोणता बोकड लावायचा, कसा लावायचा, बोकड कसा असला पाहिजे, लावल्याच्या नंतर गाभण काळ, गाभण काळाच्या नंतर डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगायचं. आणि डिलिव्हरी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शेळीची ती तुम्हाला हातानेच करायची. डिलिव्हरी जर समजा तुम्ही हाताने नाही करू शकले, प्रत्येक वेळेस तुमच्या शेळीच्या डिलिव्हरी दाखला बोलवायला परवडत नाही. आता तुझ्याकडे 20 शेळ्या आहेत समजा, 20 शेळ्या तुम्हाला 12 महिन्यामध्ये किंवा 14 महिन्यात दोनदा शेळी येते. 20 शेळ्याच्या 40 डिलिव्हरी डॉक्टरला बोलणार आहे का तुम्ही? 500 रुपये तर घेईन कमीत कमी डॉक्टर. 20,000 रुपये द्यायला पुरतात का? नाही. म्हणून हाताने शिकेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यास पिल्लू येते. सगळ्यात महत्वाचं पिल्लांचे संगोपन. शेळी पालन, पिल्लांचे संगोपन महत्वाचं का आहे, शेळी पालनातला तुमचा पैसा कोणावर अवलंबून आहे. मग पिल्ल लहानाची मोठी करायची, तर मोठी झालेली पिल्ल विकायचे. जे काही तुम्ही शेड बांधलाय, जे काही तुम्ही व्यवसाय केलाय, जे काही तुम्ही दररोज आरामदारी करून सगळं करायले, याचं उत्पन्न कशावर अवलंबून आहे, फक्त पिल्लावर. पिल्लांचे संगोपन तुम्हाला शिकताच आलं पाहिजे. पिल्लू जर समजा तुम्हाला संगोपन करता आलं चांगल्या क्वालिटीमध्ये, तरच हा व्यवसाय तुम्हाला परवडणार, बरोबर आहे. मग हे चॅप्टर तुमच्यासाठी फार महत्वाचे, पिल्लांचे संगोपन. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे लागवडीचा पोपट.
हा मुद्दा कशासाठी सांगला तुम्हाला माहिती आहे का? लागवडीचा मुद्दा. कारण त्या तुमच्या सगळ्या फार्मरले पिल्ल हे सगळे कशावर अवलंबून आहेत? तुमच्या शेळ्यावर आणि बोकडावर. शेळ्या 9-10 शेळ्या, 10-15 शेळ्या, सगळ्या शेळ्याची पिल्ले ही बोकडावर पडणार आहेत. म्हणून लागवडीचा भूप्रत कसा असावा, त्याची निवड कशी करावी, तो पद्धतीचा असावा, त्याच्यावर एक स्पेशल लेक्चर होईल. तो मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर महत्वाची मुद्दे. इथपर्यंत तुम्ही शेळी पालनामध्ये अभ्यास केला. बरोबर आहे? सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. खरी अडचण सुरू होते इथून पुढं. शेळी पालन केलं समजा, नवीन असतील तर मस्तपैकी शेळी पालन उतरला, शेळ्या आणल्या सगळं काही. शेळ्याला शेवडं याले, पिल्याला ताप याली, पिल्याला सांडास लागली, शेळी गाबडायली, जखमात झाल्या, दगडीत झाली. काही ना काहीतरी फुटानेच फायदे तो. तुम्ही कदरत आहे. म्हणून तुम्हाला शेळ्यांच्या आजाराची आणि औषधाची माहिती असेल सारख्याची. म्हणून पुढच्या चाप्टर मध्ये शेळ्यांचे आजार, शेळ्यांचे आजार माहिती असायला. त्याच्यानंतर त्या आजाराची लक्षणे, काय झाल्यावर कोणता आजार मारायचा तुम्हाला कळालं पाहिजे. 13 नंबरला प्राथमिक उपचार माहिती असावी. म्हणून प्राथमिक उपचार शेळी पालनामध्ये जेव्हा तुम्ही उचलता आणल्या शेळ्या आणल्या सगळं, मी बिलकरांना खाली मुद्दा सांगितला, माझ्या शेळीवरती उपचार करायचे मला जरी नाही कळाले तरी काय अडचण नाही. मला औषधाची नाव करायची गरज नाही. पण माझ्या शेळीला काहीतरी झाले, शेळी बाजूला उभी आहे, तिला काहीतरी झाले, एवढं जरी मला कळालं तरी माझं शेळी पालनामध्ये सक्सेस आहे. माझ्या शेळीला काहीतरी झालं एवढं कळायला पाहिजे. मला जर माहिती नसेल माझ्या शेळीला काहीतरी झाले तर मी 100% चुकीच्या दिशेने चालतो. मला प्रशिक्षणाची माहिती घेण्याची गरज आहे. माझ्या शरीराला नुकसानीकडे जाऊ शकतो. काहीतरी झालं एवढं तरी कळायला पाहिजे. म्हणून शेळ्यांचे आजार आणि उपचार शिकायचे आणि नंतर प्राथमिक उपचार देऊ. तुम्हाला मी काही मोजक्या औषधाचे नाव सांगतो, तेवढे औषध तुम्ही देऊन टाका. बरोबर आहे का नाही? म्हणून प्राथमिक उपचार. आणि काही आजार असे आहेत, शेळ्यांचे असे काय आजार आहेत, जे एकदा तुमच्या फार्मवर आली जाता जात नाही, जाणारच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, कोचरण पिसवा आले जातच नाही, ओळखाटी किंवा संडास आली ती प्यायची, तुमच्या किंवा 5-7 पिले तरी मरणार. मग हे महाभयानक आजार तुमच्याकडे येऊ नये म्हणून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. शेळी पालनातले काही महाभयानक रोग तुमच्या फार्मवर येऊच नये, तरी होऊ नये म्हणून काही लसी आहे. ती लस एकदा देऊन घ्यायची, ती लस दिली तुमच्या फार्मवर आजार घेणार नाही, हे महाभयानक ठेवली. म्हणून लसीकरण. मग लस कोणती आहे, कशी द्यायची, तिचं प्रमाण किती, कितीदा द्यायची, पण त्या लसी दिल्यावर कोणत्या आजाराला फायदा होतो, हे सगळं घ्यायचं आपण लसीकरण. लक्षात. मग हे मुद्दे झाले. लसीकरण केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, तुमचं छानपैकी आता फार्म चालू आहे. पण काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, जसं की नोंदणी करणं गरजेचे आहे. माझा फार्म रजिस्टर्ड असावा. मला सरकारी योजना जर एखादी मिळाली तर लय चांगली गोष्ट. मग योजना मिळण्यासाठी कागदपत्र कोणते लागतात, सर अर्ज कसा करायचा, कागद कुठून काढायचे, योजना ज्या येतात त्याच्या सबसिड्या कशा येतात, हे शिकणं पण फार महत्वाचं. इनफॅक्ट माझं काम आहे शिकवणं. म्हणून इथले मुद्दे महत्वाचे आता हे बघा. 15 नंबर आहे या ठिकाणी शासकीय योजना. शेळी पालन आणि कुक्कुट पालनासंदर्भात शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत? त्या योजनेसाठी पात्रता काय आहे, म्हणजे कोण कोण अर्ज करू शकते आणि अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ही सगळी प्रक्रिया त्याच्यात शिकवली जाईल. आता शासकीय योजना कागदपत्रे हे सहसा उबाळे साहेब शिकवतात. आपण जे प्रमाणपत्र तुम्हाला दिले किंवा देणार जे शासकीय योजनेचं, उबाळे साहेबच्या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्हाला, कारण ते प्रमाणपत्र आणि त्यासोबत काय कागद जोडावे लागतात त्यांच्या हाताने याच्यामुळे, कारण ते कार्य इतक्या वर्षापासून ते करतायत. आणि आपल्याकडे म्हण आहे, कानं नेहमी सोनाराच्या हाताने पोचले पाहिजे, दुखत नसतात. आपण घरगुती पोचले गेले आळतो ते पाय करतो.
कोणाचा हाताने डोसलं? हा, शासकीय योजना शिक्का. बरोबर आहे. इथं 16 नंबर कागदपत्रे. शासनाची कोणकोणती योजनेसाठी किंवा तुमच्या फार्मवरती कोणकोणती कागद तुमच्याकडे असते पहिले. 17 नंबर इथं महत्वाच्या नोंदी. नोंदणी. आता काय आहे, तुम्ही शेळी पालन चालू केलं, तुमचा एक ब्रँड तयार करायचा आहे, म्हणून आपल्याला मोठ्या त्याच्या नोंदी करायच्या. आता नोंदणी केल्यावर काय होतंय, तुमची ओळख तयार होतो. आधुनिक शेती फार्म आपला आहे. जसं आता अजून वेगवेगळे फार्म आहेत, कैलवाड गोट फार्म आहे, पाटील गोट फार्म आहे, ते वेगवेगळे नाव आहेत. हे कशामुळे महाकाली गोट फार्म आहे, एक आयडेंटिटी राहते. बिस्किट घ्यायला गेले दुकानातून, तुम्ही काय म्हणून पार्लेजी घ्या का, त्याला नाव ठेवलं ना पार्लेजी. बिस्किट घ्यायला गेले पतंजलीला का, नाव आहे पतंजली. तुमच्या गोट फार्मचं नाव असलं पाहिजे आणि त्यासाठी काही तुम्हाला नोंदणी करावं लागतं. महत्वाच्या नोंदणी, शासकीय योजना, कागदपत्रे, महत्वाच्या नोंदी करायच्या आणि नोंदी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची पद्धतशीरपणे मार्केटिंग करता आली पाहिजे. कुठं कुठं करायची, कशी करायची मी शिकवत होते. 19 नंबरला तुम्हाला विक्री करायची सगळं. इथं विक्री व्यवस्थापन शिकवणार आहे. विक्री व्यवस्थापन, शासकीय योजना, त्याची मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहते, जे की आपल्या याच्यामध्ये. आणि एक चॅप्टर तुम्हाला ह्या ठिकाणी मला सांगण्यात राहिला, जो बरेच लोक माझा सर घ्या, आम्हाला फार महत्वाचा आहे, तो म्हणजे बोकड पालन. एक सेपरेट चॅप्टर असते बोकड पालन. आणि 21 नंबरचा प्रश्नोत्तर. सगळं शिकवल्याच्या नंतर प्रत्येक अडचणी यावेळेस येतात तुम्हाला. आता मी शेळीची निवड, व्यवस्थापन सगळ्या गोष्टी शिकवणार. त्यावेळेस तुमच्या मनात जर काही अडचणी आल्या तर मग प्रश्नोत्तरे पूर्ण 4-5 दिवस झाले की मग आपण थोडेसे प्रश्नोत्तरे घेणार. तर प्रश्नोत्तरामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत त्या पण सांगायचं. तसं ह्या 8 ते 10 दिवसामध्ये हे सगळे मुद्दे ज्यावेळेस मी शिकवणार, त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये मला नाही वाटत की कोणती शंका उपस्थित राहील. फक्त काय, आज काही जण थोडेसे लेट हे झाले, पण फक्त प्रास्ताविक येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे, त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगितले. आता हे मुद्दे याचा फोटो काढून मी ग्रुपवर टाकायचो. ह्या फोटोनुसार आता तुम्हाला काही गोष्टीची तयारी करायची, थोडा पीडीएफ टाकतो, त्या पीडीएफ वाचायच्या, म्हणजे तुम्हाला हे सगळं शिकायला थोडंसं सोपं जाईल. ठीक आहे. आता उद्यापासून किंवा आपण काही लेक्चर थोडेसे रात्रीच्या वेळेला पण घेऊया. दोन्ही हे सगळे मुद्दे सगळे कव्हर करायचे, म्हणजे शेळी पालन, कुक्कुटपालन आणि सरकारी योजना हे सगळं पद्धतशीरपणे याच्या माध्यमातून कसे बोलले. ठीक आहे. आज फक्त प्रास्ताविक आहे, काही लोक अजून जॉईन झालेले आहेत, फक्त प्रास्ताविक सांगायला. उद्यापासून प्रत्येक मुद्दा सविस्तर शिकवतो. थांबतो. धन्यवाद.